माझा प्रश्न असा आहे, मागील काही काळामध्ये राजकीय पक्षाच्या भवितव्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. पक्ष संघटनेपेक्षा संसदीय पक्षाचे महत्त्व अधिक दिले जात आहे. पक्षामध्ये फूट पडली तर संसदीय पक्ष राजकीय पक्षापेक्षा महत्त्वाचा धरला जात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भविष्यात राजकीय पक्षाचे महत्त्व किती राहील? हे तू शिवसेना फूट हे डोळ्यासमोर ठेवून बोलतोय, राष्ट्रवादी फूट डोळ्यासमोर बोलतोय. पुन्हा एकदा तेच, जी पॉलिटिकल पार्टी, म्हणजे मी पुन्हा एकदा BJPचा प्रचार करायला नाही, जी पॉलिटिकल पार्टी अशा प्रकारचा बॅलन्स सांभाळते, भारतीय जनता पार्टीने कधीही संसदीय पार्टी म्हणजे हे निवडून आलेले मंत्रिमंडळ याला पार्टीच्या वर जाऊ दिलं नाही. आमच्यापैकी म्हणजे मला आठवतं, मी तेवढं एक उदाहरण देऊन संपवतो. मी 19ला अध्यक्ष होते राज्याचे रावसाहेब दानवे, ते केंद्रात मंत्री झाले. म्हणून मग असं ठरलं की बा 6 महिन्यावर विधानसभा आहे, तो 6 महिने के लिए दादा को करो. मग आणि 6 महिन्यानंतर नवीन सरकार येईल तर बघू कोणाला अध्यक्ष करायचं. मग मी अध्यक्ष झालो 19ला. तर 6व्या मजल्यावरून देवेंद्रजी माझ्या 3ऱ्या मजल्यावर बुके घेऊन आले. ते असं मला नाही की अध्यक्ष को बोलाव. त्यांनी त्यांच्या वागण्यातून काय दाखवलं की पार्टी श्रेष्ठ आहे, अध्यक्ष महत्त्वाचा आहे, आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री असूनसुद्धा पार्टीच्या अध्यक्षाला बुके घेऊन 3ऱ्या मजल्यावर आले. ते मला बोलू शकले असते. आमचं नातंही असं आहे की जवळजवळ 40-42 वर्ष आम्ही एकमेकाचे मित्र होतो. दादा जरा गर्दी आहे वरती, तूच ये ना वरती, मला तुला बुके द्यायचं आहे. तर ते मला तुला बुके द्यायचं 3ऱ्या मजल्यावर आले. तर जी पार्टी ही संसदीय पार्टीला महत्त्व आहे, कारण ते सरकार चालवतात, लोकशाहीमध्ये ते महत्त्वाचे आहेत. पण पार्टीचा अंकुश नसेल तर मग काही नाही. म्हणून मग एक फक्त आपल्या पुराणातलं उदाहरण सांगतो की ज्या पूर्वी काय होतं की राजा होता, तर राजाचा राज्याभिषेक असताना एक विधी होता की राजाला सगळ्यांनी मंत्रोच्चार करून सिंहासनावर बसवतं. शिवाजी महाराजांचा तुम्ही सिनेमात पाहता ना राज्याभिषेक. तर तो सिंहासनावर बसल्यानंतर त्याने असं म्हणायचं की कोहम दंडास्मी, मी आता राजा झालो, मला कोण दंड करणार, असं त्याने 3 वेळा म्हणायचं. असा विधी होता. आणि मग एका साधूने त्याच्या डोक्यावर राजदंड म्हणून हे अहम दंडास्मी हे त्याने 3 वेळा पुन्हा म्हणायचं. अहम म्हणजे कोण? आत्ताच्या काळात पार्टी. अहम म्हणजे कोण? आताच्या पार्टामध्ये लोक. हे जास्त शहाणपणा करू नको, आम्ही 5 वर्षांनी निवडणूक आहे ना, तुला दाखवतो बरोबर. तर असा एक दंडक ज्या सरकारवर पार्टीचा असतो, ती पार्टी आणि ते सरकार दोन्ही नीट चालतं, कधी खराब होत. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया आपण थांबूया. आदरणीय दादा यांनी आपल्या विषयाला पूर्ण न्याय दिला, सुंदर प्रश्नांना उत्तरे दिली, त्यांचा आपण आभार मानू. दादा सत्ता में नाही संघटन में शक्ती आहे, हा विचार आपण त्यांच्या मनावरती अतिशय उत्तम प्रकारे रुजवला. आपले खूप खूप धन्यवाद.